आज आपण सर्वजण पुणे नाशिक रेल्वे संदर्भात त्यासाठी मीटिंगला या ठिकाणी आपण सर्वजण आलो. सगळ्यांनी तोच प्रश्न किंवा तीच गोष्ट रिपीट करून खरं तर काळाची गरज आहे. रेल्वे झाली पाहिजे आणि रेल्वे झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी दळणवळण व्यवस्था वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, शेतकऱ्यांना माल वाहतूक आहे, पर्यटनाचा प्रश्न आहे आणि उद्याच्या काळामध्ये आज शेतकरी म्हणजे शेतकरी काय आज 1 करोड 2 एकरवर ठेपलेला आहे शेतकरी आणि त्याच्यामुळं भविष्यकाळात मुलांना ही काळाची गरज म्हणून आपण रेल्वे झाली पाहिजे. त्या इथून आपण कोणता पक्ष सत्तेवर कोणता पक्ष नाही आहे काही, परंतु आपल्या हितासाठी ही रेल्वे झाली पाहिजे या दृष्टिकोनातून ही आमची मिटिंग आपण आहे. आणि म्हणून मगाशी संजय भाऊ म्हटलं आम्ही शेती नाणं आहे आणि सत्तेच्या भावावर पण सत्ते बारीक पक्ष नाही. त्याच्यामुळं हा पक्षाचा प्रश्न नाही, आता आपल्या सगळ्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि मग हा जिव्हाळ्याचा प्रश्न जर सुटवायचा असेल तर आपण सर्वजण एकत्र येऊ. जे काय पुढचं आंदोलन करायचं हे आंदोलन ज्यांनी ज्या पद्धतीने ज्यांनी त्या ठिकाणी करावं त्यांनी त्या ताकदीने करावं. आपलं आंदोलन हे नारायणगावमध्येच होईल. सगळे काय आळ्या पाठवल्या येणार नाही मला माहिती. त्यामुळे आपलं आंदोलन आपण करू. आळ्या पाट्यावाल्यांनी आळ्या पाट्यावर करा म्हणजे सगळं पावले हे होईल त्याचं. नाही तर काय होईल मग आळ्या पाट्यावाले मग करतील ते नारायणगावले थोडं म्हणजे ज्यांनी सगळ्यांनी ज्या पद्धतीने आपल्या त्या अतिशय चांगलं होईल. आपली भावना एकच, आपल्याला फक्त पुन्हा नाशिक रेल्वे माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती घेतल्यानंतर जो काही सर्वे झालेला आहे आतापर्यंतचा तो सर्वे आपले जे सर्वे झालेले ते सर्वे बाकीचं अजून कुठंच काही झालेलं नाही. म्हणून आपण शासनाला किंवा वरच्या केंद्र शासनाला हे दाखवून देऊन ही रेल्वे आपल्यासाठी झाली पाहिजे. मला वाटत नाही आता खोडदवाले बांधतात पण त्याचाही तो प्रश्न GMRTचा तो त्या ठिकाणी काही राहिलेला नाही. तो प्रश्न सुटूनच सगळा सर्वे त्या ठिकाणी झाले. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ते ताकदीने एकत्र येऊन त्याचा आक्रोश म्हणून ही रेल्वे आम्हाला झाली पाहिजे ह्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र जी काही दिशा तुम्ही ठरवणार आहे सगळं पक्षाचं राजकारण त्या ठिकाणी नाही. ज्यांनी आपल्या विभागामध्ये ज्यांनी आपल्या गावांमध्ये त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या गावाच्या सेंट्रल पॉईंटमध्ये जवळपास एकत्र ताकदीने ते आंदोलन त्या ठिकाणी करावं अशी अपेक्षा आहे. सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक हेतूने कुणी मागं काय केले कोणाची ताकद किती कमी पडली याच्यापेक्षा आपल्याला पुन्हा नाशिक रेल्वे झाली पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या बरोबर जे काही आंदोलन ठरत सर्वांना बरोबर घेऊन आपण ते आंदोलन नारायणगावचं आंदोलन सर्वात ताकदीनिशी त्या ठिकाणी होईल अशी आपल्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो.